आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विनायक शिंदे आणि त्यांच्या साथीला अर्जुन पवार. मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण एक पाटण तालुक्यातील असा संघ ज्या संघाची ओळख शिस्तबद्ध संघ म्हणून आहे. आज कुसरुण गावचं आयोजन आपण पाहतोय आणि या कुसरुण गावच्या आयोजनामध्ये स्वतः आयोजकांची टीम खेळते. 8 वाड्या मिळून एक गाव असे कुसरुण गाव. ग्रामदैवत मायादेवीच्या शुभाशीर्वादाने पावन झालेला हे संपूर्ण गाव. या गावचं क्रिकेट देखील एक शिस्तबद्ध आहे. या संघाची ओळख वेल डिसिप्लिन टीम म्हणून सातत्याने तालुक्यामध्ये ओळखले जाते. ज्या प्रकारे हे खेळाडू आणि या टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण विशेष म्हणजे दरवर्षी गावाला कुसरुण प्रीमियर लीग सातत्याने पार पडली जाते. गेली 4 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याच कुसरुण गावचं आयोजन मुंबईमध्ये आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने मायादेवीच्या नावाने ही स्पर्धा आपण कालपासून पाहत आहोत. चला प्लीज मॅच चालू करा. दोन्ही टीम पंच बॅटर सज्ज आहेत. 1 वाजून 46 मिनिटांचा अवधी झाला. 1:46 झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नितीन माने. त्यांच्या समोर आहेत विनायक शिंदे. सलग 3 षटकार विशाल कांबळे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. पहिला चेंडू वाड्या बाटने खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि विशाल माने साहेब आता मात्र कॅश हातात घेऊन बसलेत. विशाल कांबळे साहेब कॅश हातामध्ये घेऊन बसलेत. कोणत्याही कुसरुणच्या फलंदाजाने 3 षटकार ठोकले तर 1001 रुपये. एका षटकाराची किंमत पहा 333. हाफ टॅकर चेंडू पूल केलाय. डी प्लस स्कोअर लेग नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरून जरूर जातील. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. 4 धावाने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण चौकार येतोय. ग्रामदैवतेच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत आला आहे. मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण समोर जुगाई माने प्रतिष्ठान रोवले. रोवले संघाला देखील चांगली संधी आहे. कमी कडे डाव्या चेंडू पिक केला. हवेत खेळला. विनायक लॉंग ऑनला आपल्या डाव्या बाजूला जात असताना चांगला झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि पहिला धक्का. विनायक शिंदे हॅज टू डिपार्ट्स. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू. चेंडूला फ्लाईट दिली. विनायक चांगला झेल मात्र डिपला जातोय. सोपं नसतं ज्यावेळेला तुम्ही या बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करत असता. आपल्या डाव्या बाजूला धावत मात्र चांगल्या प्रकारे गेले. सूरज शिंदे मिस्टर KPL हे 4थं वर्ष या खेळाडूने अक्षरशः गाजवलं होतं. कुसरुण गावचं ते मैदान, गावच्या मातीमध्ये खेळण्याचा तो अनुभव आणि ज्यावेळेला तुम्ही गावामध्ये क्रिकेट खेळता तो एक वेगळी अनुभूती असते. वेगळा आनंद असतो. कारण ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही गावामध्ये जाऊन खेळता ते गावचं वातावरण, गावची खेळपट्टी आणि त्या वावरामध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा रंगतदार खेळ. हा देखील चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. भागवत सरांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. दोन अवांतर धावा आल्यात. 6. हा देखील स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे एक चिकी सिंगल हवी होती. अपील केले. स्पष्ट नका. डॉट बॉल. चांगला चेंडू फिरवला जातोय. गोलंदाज नितीन माने यांच्या माध्यमातून चांगली चेंडूला फिरकी देण्याचा अगदी चेंडू फिरवला विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न. ही खासियत आहे
सूरज शिंदे यांची चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. मायादेवी चषक षटकार. अशा प्रकारे चेंडू तुम्ही सूरज शिंदे यांना सातत्याने हाताळू शकत नाही. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील फिरवण्याचा प्रयत्न केला. 5 मध्ये 12 चालेत 1 to go. सूरज शिंदे अशा प्रकारचे बॅटर आहेत, त्यांना मात्र तुम्ही जास्त वेळ एकच चेंडू टाकू शकत नाही. आधीचा चेंडू चांगला ऑफस्पिन टाकला, तो डॉट आला. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्पिन टाकण्याचा प्रयत्न केला, तो फेकून दिला. चेंडूला चांगली फ्लाईट दिली आहे आणि अक्षरशः ढगामध्ये मारलाय चेंडूला. काऊ कॉर्नर टॉसचा बॉसच्या वरून चेंडू झाडांमधून शोधून आणावा लागेल. 18 धावा धावफलकावर. नितीन माने यांच्यावर प्रहार केला. विनायक शिंदे यांना बाद केल्यानंतर आता मात्र ज्या प्रकारे हा फटका खेळलाय सूरज शिंदे मिस्टर KPL. याचा कॅमेरामॅनला मी विनंती करेन विजयदादा पवार साहेब ज्यांच्या माध्यमातून स्टेज व मंडप सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचं शुभागमन होत आहे. मायादेवी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 18 धावा धावफलकावर. विजय पवार साहेब एक लिजंड खेळाडू आणि मान्यवर आता फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे असं व्यक्तिमत्व जे कुसुण प्रीमियर लीग साठी देखील सातत्याने चांगले काम करत असतात आणि आज मात्र मुंबईमध्ये आपली स्पर्धा आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता एक दिलदार व्यक्तिमत्व, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय श्री विजयदादा पवार साहेब यांचं शुभागमन होत असताना वेलकम सुस्वागतम. पाही मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. सर्व कुसुण गावचे ग्रामस्थ, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि आपल्या गावची स्पर्धा कशी यशस्वी होईल, आपल्या गावचं आयोजन आपण कसं पूर्ण करू शकतो आणि आपल्या गावच्या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार कसा लावू शकतो, ही मात्र सर्व व्यक्तिमत्व आणि याच व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल यात शंका नाहीये. ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर हे सर्व कुसरूनचे ग्रामस्थ आहेत. आज कुसरूण गावचा विचार केला तर एक मोठं गाव, 8 वाड्या मिळून एक गाव आणि या 8 वाड्या एकत्र येतात. ज्यावेळेला गावाच्या नावाची स्पर्धा असते, आपल्या देवीच्या नावाने स्पर्धा असते आणि सहर्ष स्वागत आदरणीय श्री विजयदादा पवार साहेब. आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. मोठा फटका खेळला आहे, खेळची संधी असेल. चेंडू हवेत, अनिल मागे धावतोय, त्याआधी वैष्णवने जेल सोडला. कॅच ड्रॉप. हा कॅचेस खूप महाग ठरू शकतात. 2 धावा देखील प्राप्त केल्यात आणि पहा ही महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आम्ही मायादेवी चषक 2025 मध्ये आपलं स्वागत करत आहोत. आज संपूर्ण कुसरूण गावचे ग्रामस्थ येतील कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्या गावची स्पर्धा. विकेट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट आहे तैनात. एकदा प्राप्त होईल. फलंदाज अर्जुन पवार यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 2 षटका अखेर 23. 23 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूण. विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला स्लो वन, डॉट बॉल आणि यासाठी अलर्ट राहणं खूप महत्वाचं आहे. अपडेट करतात एक, धावा असतात एक. कुंभारवाडी बॉईज विपक्ष नवलाई स्पोर्ट जिंती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. असे अगदी या साताऱ्यावरून या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत साहेबराव मुकादमजी
यांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. मी विनंती करेन विजय दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. वैष्णव साळुंके अंतिम षटकासाठी दाखल झाले. टीमची धावसंख्या 21. कुसुणकरांची आपुलकीची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबरावजी मुकदम यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना मान्यवरांचा मनापासून आभार धन्यवाद. मोठा फटका खेळायचा प्रयत्न चांगला कटरचा वापर एक चिकी सिंगल हवी आहे आणि 5 धावलेच नाहीत फलंदाज. आता कोण बाद असेल हे पाहायचंय. सूरज शिंदे बाद आहेत की अर्जुन पवार बाद आहेत हे पाहायचंय. चेंडू हातातून निसटला यष्टी रक्षकाच्या. त्यानंतर पहा अर्जुन पवार होतील धाव बाद. परंतु जमेची बाब आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूंची की सूरज शिंदे स्ट्राईक वरती आलेत. कारण या खेळाडूची क्षमता मोठी आहे. या खेळाडूने प्रभावित केलंय प्रत्येक प्रेक्षकांना. कारण आज पाटण तालुक्यामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख. वेलकम SCT मानाईनगर आपलं देखील स्वागत आहे. हा टीम देखील इन ॲक्शन असेल. शेवटच्या सामन्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत अर्जुन मोहिते. लोअर फुलटा चेंडू विलोभनीय फटका अद्भुत फटका सूरज धनाजी शिंदे यांच्या बॅटमधून विस्मयकारक स्ट्रोक मायादेवी चषक षटकार. काय फटका सजवलाय. या प्रकारचे फटके करण्यासाठी ओळखले जातात. पहा लोअर फुलटो चेंडू आणि बॉटम हँडचा काय वापर केलाय. यासाठी त्यांना स्ट्राईक हवी होती सूरज शिंदे यांना. कारण सूरज शिंदेंना माहित आहे आपली ताकद. त्यांना माहित आहे आपली क्षमता. सलगचा दुसरा 2 इन रो अफलातून स्ट्रोक डीप स्क्वेअर सीमारेषा पार आरपार सूरज शिंदे ब्रँडेड मायादेवी चषक षटकार. या 2 षटकाने टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते 33 धावा. यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतली होती आणि काय एअर स्ट्राईक केले या फलंदाजाने. आणि यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. कारण आज पाटण तालुक्याची कोणतीही स्पर्धा असू द्या पावसाळी रबर बॉल या खेळाडूने चांगलं गाजवलंय आणि आज मिस्टर KPL म्हणून या खेळाडूची ओळख राहिली. 2 चेंडूंचा खेळ बाकी 33 ला 2. सूरज शिंदे वैयक्तिक 24 धावा या मॅच मध्ये आणि 4 षटकार ठोकलेत. अजून एक जर आला तर संदीप दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचा पारितोषिक सूरज शिंदे. परंतु तुम्ही विचार केला तर 4 चेंडूवर त्यांनी 4 षटकार ठोकलेत. 5च्या षटकात 2 आता 2 अजून एक मारला तर 1001 म्हणजे एका षटकाची किंमत 333 रुपये असेल. एक येईल का. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल आहे म्हणजे अजून देखील संधी आहे. एक अतिरिक्त धाव 34 धावा धाव फलकावर. सलगचे 3 षटकार सूरज दादा शिंदे साहेब बॅटिंग केल्या या मॅच मध्ये सूरज शिंदे यांनी. हा महत्वाचा खेळाडू आहे टीम मायादेवी स्पोर्ट्स कुसरूंचा. खोदून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे. हा मिड ऑफला एक धाव मात्र प्राप्त होत नाहीये. पहिल्यांदा नकार दिला त्यानंतर त्यांना वाटलं की धाव घेऊ शकतो परंतु धाव प्राप्त होत नाहीये. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 34. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला अद्याप 4. 2 to go. मोठा फटका खेळायचा प्रयत्न डीपला स्क्वेअर लेग आहे. त्यांना जमीन लगत फटका खेळला. एकदा प्राप्त केली जाते. दोन्हीचा प्रयत्न होईल. फेकी चांगली केली अगदी एसटी रक्षकाच्या दिशेने चुकी करतोय एसटी रक्षक. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. 36 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू बाकी. काय बॅटिंग केले सूरज शिंदे यांनी.
या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर 40शी पार होऊ शकते का, आणि जर 40 झालं तर या मॅचला मजा येईल. कारण जुगाई मानाई प्रतिष्ठान रुवले हा संघ देखील चांगला आहे, त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा अटॅक आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनचा चांगला आहे. 36 रन्स ऑन बोर्ड, एक मोठा फटका 40शी पार होऊ शकते. टीम आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून. सूरज शिंदे ऑन स्ट्राईक. लोअर फुलटो चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक दूर आहे. इट्स अ बुलेट, इट्स अ ट्रेझर बुलेट. सूरज शिंदे पेटंट स्ट्रोक, चेंडू सीमा पार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 40-41 धावांचं लक्ष विजयासाठी झुकाई मानाई प्रतिष्ठान रुवले. 41 रन्स टू विन. या मॅच मध्ये सूरज शिंदे यांनी धावा केल्या नाबाद 30. चला टॉससाठी या कुंभारवाडी बॉईज नवराई स्पोर्ट जिंती आपण नाणेफेक करणार आहोत. यासाठी स्ट्राईक घेतली होती सूरज शिंदे यांनी आपल्याकडे काय बॅटिंग केले. साहेबरावजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत, जी साताऱ्यावरून आलेत. या सगळ्या नवलाई स्पोर्ट जिंती बाबूराव पाटील, सचिन कुंभार अँड टीम. येस साहेबरावजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अगदी साताऱ्यावरून उपस्थित राहिलेले व्यक्तिमत्व. एका बाजूला कुंभारवाडी बॉईज, एका बाजूला नवलाई स्पोर्ट जिंती. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. नवलाई जिंती कॉल करेल. बाबूराव पाटील हुशार आहे. हा हेड अँड टेल कॉल करायचा आहे. हा हेड कॉल केलाय. इट इज अ हेड. बाबूराव पाटीलने मागितला आणि बाबूराव पाटीलच्या मनासारखं कौल आलं. टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करो. असा विचार केला तर ज्या प्रकारचं आयोजन आहे आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून तालुक्यामधील सगळ्यात शिस्तबद्ध टीम म्हणून या टीमची ओळख आहे. कसं वाटलं आयोजन, काय सांगाल? आयोजन खूप छान आहे, कारण की सर्व आपलीच पोरं आहेत आणि त्यांना टाईमचं महत्त्व माहिती आहे. त्यांनी सकाळी 8:30ला बॉल टाकणार बोलले, सर्व सकाळी 8:30ला मॅच चालू केल्या. त्याबद्दल त्यांचं मी सरचे स्वागत करेन, कारण की कोण 8:30ला पहिला बॉल टाकत नाही. आज सर्वजण 9-10 वाजता तेव्हा सामना संध्याकाळी आपल्याला फायनल खेळायला एकच ओव्हर भेटते. आज सर्वांना चांगलं खेळायला भेटेल. खूप छान नियोजन केलं आहे. बाबूराव पाटील यांची जेवढा चांगला खेळ तेवढे चांगले बोलायला लागलेत. बॅटिंग करायची तुम्हाला कुंभारवाडी बॉईज. आजचा रविवारचा दिवस. स्क्वॉड आहे? हां आहे. 20 चेंडूंची लढत आहे. काय टार्गेट सेट केल्या मनात? 40 ते 45 पर्यंत टार्गेट सेट करू. तुम्हाला एक प्रश्न विचारेन शेवटचा. ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनचं, आणि ज्या प्रकारे एक स्पर्धा यशस्वीरित्या कशी चालू करावी आणि ज्या प्रकारे सकाळी आपण उल्लेख केला बाबूरावने, वेळ चालू झाले, कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप छान आहे आणि मला वाटतं कुसरून दरवर्षी आयोजन करतात. प्रत्येक वेळी ते मुलं असं म्हणजे इथेच राहतात असं नाही, लांब लांब राहतात. ते येऊन टायमिंगवरती चालू करणं एवढं सोपं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, आयोजन करणं एवढं आत्ताच्या घडीला सोपं नाही. स्पॉन्सर गोळा करण्यापासून असेल, सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. त्याबद्दल खरोखर कुसरून टीमचं मी आभार आहे. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन साहेबरावची आपण बसून घ्या मुख्य व्यासपीठावर. दोन्ही संघाने खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला बाबूराव पाटील, नवलाई स्पोर्ट जिंती. त्यांनी घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद.
41 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. विनायक साळुंके त्यांच्या साथीला सुमित माने आणि पहिल्याच चेंडूवर सावकारांनी भव्य स्वागत केलं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला सूरज शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला विनायक साळुंके आहेत. 41 करायचा आहे पाठलाग. पॉवर प्लेचं षटक, दुसरा चेंडू. लोअर फुलटा चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्ह, कव्हरला फटका खेळलाय जरूर, धाव प्राप्त होणार नाहीये. हे चांगलं क्षेत्ररक्षण आणि ज्यासाठी या संघाची ओळख आहे तसं प्रत्येक जण मात्र या संघाचा काय रिस्पेक्ट करतो माळेदेवी कुसरूंचा, कारण त्यांचे खेळाडू अगदी शिस्तप्रिय आहेत. टाइम मॅनेजमेंट त्यांना चांगलं माहीत आहे. तालुक्यामध्ये आयोजन कोणाचं असू द्या, ही टीम नेहमी उभी असते. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. यष्टीरक्षक स्लिप तैनात होती, दोघांनाही बीट करून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये वाईट +1. या 2 अवांतर धावा, या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने पुढे जात असताना 6 रन्स ऑन बोर्ड. सहा धावा. पावलं चुकली जात आहेत. थांबणं पसंत केलं. डेड बॉल. 41 करायचा आहे पाठलाग. खोदून काढण्याचा प्रयत्न, पायावर आदळतोय चेंडू. लेग बाय स्वरूपात 1 धाव. सात धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये स्लिप तैनात केलंय, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं काम आहे चेंडूला थांबवणं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. शैलेश कॅच ड्रॉप. हा झेल तुम्हाला पकडणं अनिवार्य होतं कुठेतरी. हा झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही शैलेश शिंदे. आणि झेल कोणाचा सोडलाय? विनायक साळुंके यांचा सोडलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण केली होती. 2 to go. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, डीपला मिड विकेट. पॉवर प्लेचं षटक, 5वा चेंडू. पोटाबरोबर खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील शरीरावर आदळतोय. पुन्हा एकदा गल्लीमध्ये लेग बाय स्वरूपात. स्लिप तैनात का केले आता हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. 2 धावा घोषांकी क्षेत्रामध्ये गेला. स्लिप थोडीशी आतमध्ये मी म्हणेन, कारण तो क्षेत्ररक्षक जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्लिपला असता तर फायदा झाला असता कदाचित. कॅप्टनची रणनीती वेगळी असावी. 1 to go. 9 रन्स ऑन बोर्ड. स्वतः आयोजक आहेत आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून. हाफ टॅकर चेंडू, चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली. शैलेश शिंदे, इथे चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज सुमित माने 0वर झेलबाद. या षटकामध्ये 2 संधी निर्माण केल्या सूरज शिंदे यांनी. यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट याच मैदानावर खेळवली जाणार आहे आणि सूरज शिंदे आयकॉन खेळाडू, चॉईस खेळाडूच्या स्पर्धेमध्ये नेहमी नाव असते. हे पाहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. आता 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. 16च्या धावगतीने 32. 12-32चं समीकरण. नवलाई स्पोर्ट जिंती ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कुंभारवाडी बॉईज आपण बॅटिंगसाठी सज्ज राहा. नवीन फलंदाज नितीन मोरे. षटक क्रमांक 2 साठी अक्षय कुंभार यांच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टनने. मी कौतुक करेन संपूर्ण कुसरून गावच्या ग्रामस्थांचं, कारण काल सकाळपासून त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. आणि आई मायादेवीच्या शुभाशीर्वादाने पावन झालेले संपूर्ण गाव आणि त्याच गावा देवीच्या नावाने आज संघ खेळतो आणि त्याच मायादेवीच्या नावाने ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. ही मोठी गोष्ट असते, कारण ज्या मातेची कृपादृष्टी आपल्या सदैव बालकांवर राहते त्या मातेचं शिवछत्र अगदी नेहमी आपल्यावर राहतं, कारण त्या मातेच्या नावाचा जयघोष करणं हे आपलं कर्तव्य. त्याच मायादेवीच्या नावाने ही स्पर्धा. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पोल. व्हॉट अ स्ट्रोक.
शॉट ऑफ द मॅच. फलंदाज विनायक साळुंके यांचा आधीच्या चेंडूवर पहिल्या षटकात झेल सोडला होता, त्याचा उपद्रव पाहायला मिळतोय. षटकार काय फटका सजवलाय, अद्भुत स्ट्रोक इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. काय पूल केलाय रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा. एखादा खेळाडू फ्रंट फुटला येऊन पूल करतो तो त्याचा क्लास दर्शवतो, तोच क्लास पाहायला मिळाला. दर्जा या खेळाडूचा सर्वोत्तम आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. द्वेचा प्रयत्न होत नाहीये, क्षेत्ररक्षण चांगलं. विजय सावंत आहे डीप स्क्वेअर लेगला. अक्षय शिंदे अष्टांच्या मागे. अक्षय शिंदे म्हणजे वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. एखादा खेळाडू तुमच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तालुक्यामध्ये नाव चर्चेमध्ये असणार असे एक विकेट कीपर आहेत. एक एसटी रक्षक सर्वोत्तम म्हणून. खोदून काढण्याचा प्रयत्न, कव्हरचा खेळ हातामध्ये, 1 2 3. तिसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच ड्रॉप. जणू काही आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून या मॅच मध्ये 2 कॅच सोडल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता कॅच सुटलाय नितीन मोरे यांचा. एक सिंगल देखील प्राप्त झाले. टीमची धावसंख्या 17. 9 चेंडूमध्ये तुम्ही 2 झेल सोडलेत. मॅच सुटेल का, येणारी वेळ सांगेल. कमबॅक करावा लागेल. जुगाई माने प्रतिष्ठान रोवलेला जोपर्यंत विनायक साळुंके मैदानावर आहेत मॅच मजा येईल. मॅचला फुलटॉस चेंडू बीमर आहे. नो +1 चुकी केली आहे गोलंदाज अजय कुंभार यांनी. खराब चेंडू कदाचित हातातून निसटला असावा, घाम जास्त आला. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला अजय कुंभार. आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो येतो, येताना आपल्याबरोबर फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. माळादेवी चषक सुपर डुपर हिट. पेटचा चेंडू चांगला हाताळला जातोय. डॉट बॉल. कमबॅक केलंय, मी कौतुक करेन अजय कुंभार यांचं. चेंडू हातातून निसटला पाठचा. बीमर आला. त्यानंतर पहा आपल्या बेसिकवर काम करत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता समोर. चांगला ऑन ड्राईव्ह डीपला आहे. लॉंग ऑन एकदा प्राप्त केली जाते. द्वेचा प्रयत्न होईल का, चेंडू हातातून निसटला, त्याचा फायदा घेतला जातोय. अर्जुन मोहिते होते डीपला. लॉंग ऑनला तैनात. 2 धावा प्राप्त होतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 21. 1 टू गो. चा पाठलाग करते टीम. जुगाई माने प्रतिष्ठान रोवले. अजून 20 हव्यात. आणि महत्वाच्या चेंडूवर हा ठोकलाय धम्मादार दिमागदार. वॉटर स्ट्रोक. टीमची धावसंख्या धाव फलकावर या षटकाच्या मदतीने जाऊन पोहोचले. 27. आता मॅच खुली झाली. आता 14 धावांची गरज आहे. चुकी केली मी म्हणेन. अजय कुंभार यांचं महागडे षटक. 27 धावा धाव फलकावर. 6 मध्ये 14. आता 6 मध्ये 14 करायच्यात. आता कोणावर विश्वास दाखवला जाईल, कोण येईल गोलंदाजीसाठी हे पाहिजे. वेलकम अक्षयदादा शिंदे यांचं देखील शुभागमन झालं. सध्या नुकतंच त्यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केले. खूप सारे शुभेच्छा असतील या आयोजन कमिटीच्या माध्यमातून, मायादेवी चषक यांच्या माध्यमातून, पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून. कुसरुंड एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे त्यांच्यावर दाखवलाय विश्वास. 6 मध्ये करायचे आहेत 7 धावा. 6 मध्ये मगाशी 7 रोखल्या होत्या अजय शेलार यांनी. आता ते 6 मध्ये 14 रोखायचे आहेत. आणि एक क्रिकेट आहे. एकता मिरगावचे गोलंदाज 6 मध्ये 7 धावा दिल्या नव्हत्या. इथे 6 मध्ये 14 रोखायचे आहेत. मॅच ऑन. ही मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार एवढं मात्र निश्चित. सहा 14 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला खेळा. डीपला काऊ कॉर्नर आहे तैनात. अर्जुन पवार. एकच धाव प्राप्त होईल. आणि जमेची बाब जुगाई मानाई प्रतिष्ठान रोवलेला की विनायक साळुंके आता स्ट्राईक वरती आलेत. कारण या खेळाडूचा एक झेल सुटला होता. तो एक झेल होता की हा सामना होता येणारी वेळ सांगेल. 5-13. विजय सावंत एक असे गोलंदाज, खूप वर्षाचा अनुभव. कुसरुंड एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची तालुक्यामध्ये ओळख.
वेग ही त्यांची खासियत आहे, परंतु तेवढा चांगला स्लोअर वन टाकतात. समोर एक मातबर फलंदाज आहे विनायक साळुंके, मॅन फ्रॉम रुवले संघाचा हार्ड हिटर बॅटर. मोठा पडदा खेळला, चेंडू हवेत, मिस्टर स्ट्रोक. सूरज शिंदे चेंडू खाली, झेलची संधी, कॅच पकडला जाते. हा कॅच होता, घेणारा सामना होता. 4 मध्ये 13 मोठी विकेट प्राप्त झाली आणि ही विकेट हवी होती. 4 मध्ये 13 कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि इथे मात्र हा सामना जिंकला जाऊ शकतो. आपण हा चेंडू हवेमध्ये होता, झेलची संधी होती आणि सूरज शिंदे यांचं सेलिब्रेशन. एखादा झेल संपूर्ण स्पर्धा सामन्याचं चित्र बदलवू शकतो. 1983चा विश्वचषक, कपिल देव सरांनी पकडलेला विवियन रिचर्डसनचा झेल, तिथून मात्र भारतीय क्रिकेट संपूर्णपणे बदललं. हे क्रिकेट आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले वैष्णव साळुंके. 4 मध्ये 13 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. टीम जुगाई मानाई प्रतिष्ठान रोवले 4 मध्ये फक्त 2 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि 2-3 चांगले चेंडू टाकायचे आहेत विजय सावंत यांना. एका बाजूला प्रचंड मोठा अनुभव विजय सावंत यांच्याकडे आहे आणि एका बाजूला आहेत नवीन खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू आहेत वैष्णव साळुंके. चला मॅच स्पीडअप करा, वेळ नका घेऊ, स्वतः तुम्ही आयोजक आहात. स्लॉक सुद्धा मोठा फटका, शतरक्षक डीप मिड विकेटला, प्रयत्न चांगला केला. त्याआधी स्क्वेअर एकदा शतरक्षक आलाय, चांगला प्रयत्न करत असताना 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, फेकी केली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावपात. आशय कुंभार होते डीप स्क्वेअर लेगला, असाधारण प्रयत्न केलाय, अविस्मरणीय प्रयत्न. असे प्रयत्न तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जातात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळला, डीप स्क्वेअर लेगला अजय कुंभार उंच उडी घेतली, चेंडूला आतमध्ये ढकलला. ह्याला बोलतात प्रेझेन्स ऑफ माइंड, उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. ही गोष्ट तुम्हाला करावी लागते. चालाक क्रिकेटमध्ये असणं किती महत्वाचं आहे पहा. तुम्हाला उंच उडी कधी घ्यायची, तुमच्या चेंडू किती जवळ येतोय आणि त्यानंतर तुम्हाला उडी घेऊन चेंडूला आतमध्ये ढकलणं, या गोष्टी महत्वाच्या. एकच धाव प्राप्त होईल टीमच्या धावसंख्येच्या मदतीने. 29, 3 चेंडू 12ची गरज. 3 मध्ये 12, 2 षटकार सामना जिंकू शकते. 2 चांगले चेंडू आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून मॅच मध्ये विजय प्राप्त करू शकते. 3-12 ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चुकी करतोय यष्टीरक्षक, चुकी करतोय गोलंदाज. 2 एक्स्ट्रा, वाईट +1. 3 मध्ये 10 मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये कारण 3 मध्ये करायच्या 10 धावा. सोपं समीकरण, फक्त 2 बाहेर मारायचे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले गुंड्या, डावखुऱ्या त्याचे फलंदाज, परंतु दबाव दोन्ही संघांवर आहे. सामना इथून 50-50 आहे. सामना कुसरूनला देखील जाईल, सामना रोवलेला देखील जाईल, परंतु वैष्णव साळुंके स्ट्राईकला, डावखुऱ्या त्याचे फलंदाज. 3 मध्ये 10, एक मोठा फटका, मॅच मध्ये कमबॅक करू शकते जुगाई मानाई प्रतिष्ठान रोवले. कमबॅक करावा लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय मिड ऑफचा. एकदा प्राप्त केलेला प्रयत्न केला जाईल, कॅच सोडला, 2 धावा देखील दिल्यात. खराब क्रिकेट. 2 मध्ये आता 8ची गरज आहे. अशा प्रकारच्या चुका टीम आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनला बाहेर घेऊन जाऊ शकतात. 2 मध्ये 8, जगात खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर बना. या मॅचचा मॅच विनर कोण हे पाहायचंय. 2 मध्ये 8, सामना पहा होता कुठे, सामना आला कुठे, झेल सुटला, सामना सुटेल का, येणारी वेळ सांगेल. 2-8 बिगिट केलाय, सेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने काळ्या पडद्यावर ठोकलाय. या मॅच मध्ये निर्णय क्षणाला फलंदाज वैष्णव साळुंकेच्या बॅटमधून षटकार. 1 चेंडू 2ची गरज. आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता आणि या चेंडूवर 5 षटकार ठोकलाय. आता 1 मध्ये 2 करायचे आहेत, आता कंपल्सरी करायचे आहेत. या डावामध्ये 3 झेल सोडलेत आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूनच्या क्षेत्ररक्षकाने. हा पार रिप्ले, फुललेंचा चेंडू अगदी समोर काळ्या पडद्यावर ठोकलाय. हा षटकार. 1 मध्ये 2, व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. 1 मध्ये आता 2 करायचे आहेत म्हणजे या मॅचला रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. हा सामना आता जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये गेलाय. कोण जिंकेल हा सामना.
एक मध्ये 2, एका बाजूला वैष्णव साळुंके, दुसऱ्या बाजूला विजय सावंत, एका बाजूला टीम कुसरुण, एका बाजूला टीम रुवले. एकाला धावा वाचवायच्यात, 1 मध्ये 2, एकाला धावा करायच्यात, 1 मध्ये 2. येस मॅच, चला प्लीज स्पीडअप ठेवा, मॅचचा रिदम तोडू नका. डीपला स्क्वेअर लेग, डीपला मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. आणि 2 धावांच्या करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 2ची गरज. कुठून करण्याचा प्रयत्न लॉफ केला आहे, डीपला शतरक्षक आहे, एकदा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चांगली केले, फेकी योग्य दिशेला केले. आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व असतं पहा, जल्लोष होतोय. आणि एका धावेच्या फरकाने हा सामना जिंकलाय. आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरूने चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय फेकी केले. अर्जुन मोहिते ही फक्त फेकी नव्हती तर हा सामना होता आणि सामना मात्र जिंकून दिलाय. क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहणं खूप मजेशीर असेल. हा पहा अद्भुत प्रयत्न केलाय अर्जुन मोहिते. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बिग मोमेंट ऑफ द मॅच, बिग मोमेंट ऑफ द डे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, उंच उडी मारली, फेकी पहा, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, अफलातून प्रयत्न केलाय. आणि त्यानंतर विजय सावंत यांनी जो चेंडू पकडला यष्ट्यांना लावला. मी कौतुक करेन वैष्णव साळुंके यांचा, काय लढला हा खेळाडू. अप्रतिम बॅटिंग, फक्त थोडासा कमी पडलाय. मजा आली या मॅचला. आणि या गोष्टी आणि हा सामना एका धावेच्या फरकाने जिंकलाय.